चला नमस्कार. पोलीस पाटील भरती अत्यंत महत्त्वाची अपडेट वेळापत्रक आजपासून जालना जिल्ह्यातल्या 8 तालुक्यामध्ये पोलीस पाटील भरतीचा फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. वेळापत्रकानुसार परीक्षा कुठल्या दिवशी असणार आहे, कोण भरती परीक्षा देणार आहे, ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तत्पूर्वी चॅनलला नवीन आहेत सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत येण्यास मिस होणार नाही. बघा, आजपासून सुरुवात झाली तुमची फॉर्म भरण्यासाठी आणि तुमची जालना जिल्हा फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झाली. एक्झाम कधीपर्यंत तुमची असणार आहे ती पण सर्व माहिती या व्हिडिओत मिळणार आहे. ठीक आहे, चला. तर बघा, जालना जिल्ह्याची हे तुमचं वेळापत्रक आहे. हे वेळापत्रक पाहण्या अगोदर तुमची एक्झाम कधी ते सगळं आपण पाहूया. तत्पूर्वी जालना जिल्हा पोलीस पाटील भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट. 990 रुपयामध्ये आपण बॅच सुरू केलेला आहे. जालना जिल्ह्यात तुमचं जी काय लेखी आहे 80 मार्काला लेखी आहे, 20 मार्काला तुमचा इंटरव्ह्यू आहे. दोन्हीची सुद्धा तुम्हाला भरती तयारी करून घेतली जाणार आहे. लेखी 80ची प्लस मुलाखत 20 मार्क असे 100 तुम्हाला मार्क आहेत आणि ज्याला जास्त मार्क त्याचं पोलीस पाटील भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. फीस फक्त 990 रुपये आहे. तुम्हाला बॅच जर जॉईन करायची असेल तर लक्षात ठेवा, हा आपला नंबर आहे. या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा आहे. 955262 आणि 63 हा जो नंबर आहे या नंबरला तुम्हाला सेव्ह करायचा आहे गोविंद नवल सर नावाने आणि व्हॉट्सअपला हाय पाठवायचंय आणि तिथं लिहायचंय पोलीस पाटील भरती. काय लिहायचंय? पोलीस पाटील भरती. आणि सगळा तुमचा सिलेबस जो आहे हा 80 मार्काचा आहे. याच्यामध्ये काय आहे ते पण सांगणार आहे. तत्पूर्वी तुमचं वेळापत्रक बघूया. बॅच जॉईन करायची असेल तर पटकन दिशी 955262 9563 हा नंबर सेव्ह करा. याला व्हॉट्सअपला हाय पाठवा. पोलीस पाटील भरती आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देतोय. ठीक आहे, ते लिंक ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्याची फीस भरल्याच्या नंतर स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा, जेणेकरून महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका असतात, नोट्स असतात, सगळ्या तुम्हाला व्हॉट्सअपला मी शेअर करत असतो. आता बघूया वेळापत्रक जे आहे या वेळापत्रकानुसार जर पाहिलं असेल तर बघा, तुमची बिंदू नामवली झालेली आहे. हे जालना जिल्ह्याचं वेळापत्रक आहे. बिंदू नामवली ऑलरेडी झालेली आहे. आता काय आहे तर आरक्षण आक्षेप मागवणे सुरू झालेलं आहे, ते पण झालेलं आहे. आता राहिला तुमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जाहिरात प्रसिद्ध करणे. तुमची एक जी काही जाहिरात आहे ती प्रसिद्ध होणार आहे. कधी जाहिरात प्रसिद्ध करणे? तुमची उद्या 12 सप्टेंबर 2025 या दिवशी सगळ्या जालना जिल्ह्याची अधिकृतपणे जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्या जाहिरातीमध्ये जालना जिल्ह्यात किती तालुके आहेत? 8 तालुके. या 8 तालुक्याची सगळ्यांची जाहिरात येणार आहे. जेवढ्या जागा कुठल्या गावात कोणासाठी जागा आहे ते ऑलरेडी आरक्षण झालेलं आहे, निश्चित झालंय. आता फॉर्म भरण्यासाठी आहे. 8 तालुक्यामध्ये फॉर्म भरायला उद्या सुरुवात होणार आहे 12 सप्टेंबर. आता ज्यांनी फॉर्म भरलेला आहे परंतु अपात्र तुम्हाला केलं जाणार आहे. कशामुळे अपात्र होणार ते पण सांगतो बघा. आता अपात्र कोण कोण होणार आहे तर बघा, 12 सप्टेंबर तुमचं उद्या तिकडे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. 12 सप्टेंबरला 12 सप्टेंबर पासून ते 27 सप्टेंबर पर्यंत इथं काय आहे, अर्ज मागवणे सुरू होणार आहे. म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायला आहे 12 तारखेला सुरुवात होणार आहे. उद्या 27 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यानंतर अर्जाची छाननी करायची आणि अर्जदारांना प्रवेशपत्र पण वाटायचं आहे. म्हणजे तुम्ही अर्ज भरलेत 12 उद्यापासून ते 27 तारखेला तुम्ही फॉर्म भरलाय, त्या भरलेल्या फॉर्मचं काय करायचं, त्याला छाननी करायची. म्हणजे तुम्ही कास्टमध्ये फॉर्म भरलाय, मग कास्ट तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे का, 10वीवर फॉर्म आहे, तुमची 10वी पास आहे का, त्याच्यानंतर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र म्हणजे 2005च्या नंतर जर कोणाला 3 अपत्य झालं असेल तर फॉर्म भरता येत नाही, ती सगळी माहिती. तुमचे डॉक्युमेंट ओरिजिनल आहेत का, म्हणजे खरे आहेत का, किंवा आधार कार्ड तुमची जन्मतारीख करेक्ट आहे का, डॉक्युमेंटमध्ये कुठं फेरफार केलेली आहे का, ही तुमच्या सगळ्या अर्जाची काय केली जाणार आहे, चेक केली जाणार आहे, छाननी केली जाणार आहे अर्जाची. आणि छाननी कधीपर्यंत? 28 सप्टेंबर पासून ते 1 ऑक्टोबर पर्यंत छाननी होऊन त्या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट सुद्धा येणार. मग जे पात्र होतील त्यांचं हॉल तिकीट येईल. ठीक आहे, आणि जे अपात्र होतील तर त्यांचं छाननीमध्ये सांगतील की या कारणामुळे तुम्हाला अपात्र केलं, हे डॉक्युमेंट तुमच्याकडे नव्हतं, कमी होतं म्हणून तुम्हाला अपात्र केलेलं आहे. त्याच्यानंतर लेखी परीक्षा तुमची कधी असणार आहे? 1 ऑक्टोबर पर्यंत पात्र अपात्र यादी तुमची लागून जाईल, हॉल तिकीट सुद्धा येऊन जाईल
आणि 12 ऑक्टोबर या दिवशी 12 ऑक्टोबर या दिवशी तुमची एक्झाम असणार आहे. तुमची प्रत्यक्ष परीक्षा ही 5 ऑक्टोबरला असणार आहे. 5 ऑक्टोबर नंतर 7 ऑक्टोबर 2 दिवसामध्ये तुमचा निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. कशाचा? तर लेखी मार्काचा. लेखीची तुमची 80 प्रश्न 80 मार्काचा आहे. याच्यातून तुमचे लेखीचा काय केला निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. आणि मग 8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर काय केलं, जे पात्र उमेदवार आहेत त्यांची तोंडी परीक्षा किंवा मुलाखत घेण्याचा जो कार्यक्रम आहे तो प्रसिद्ध केला जाणार आहे. कधी? 8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर. 7 तारखेला 80 पैकी ज्यांना जास्त मार्क आहेत कोण? तर 36 मार्क. 80 पैकी किती? 36 मार्क वाले जेवढे असतील 36 किंवा 36 पेक्षा जास्त या सगळ्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे. 8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर मुलाखत आहे आणि मग डायरेक्ट तुमचं पात्र उमेदवारांची नियुक्ती. मग मुलाखतचे मार्क लेखीचे मार्क एकत्र करून तुमची डायरेक्ट फायनल लिस्ट आणि डायरेक्ट तुमचं सिलेक्शन 15 ऑक्टोबरला तुम्हाला त्या गावचा अधिकृतपणे पोलीस पाटील भरतीमध्ये तुम्ही पोलीस पाटील झालात म्हणून डायरेक्ट तुम्हाला नियुक्तीपत्र सरकार देणार आहे. आणि इथून पुढं 15 ऑक्टोबर पासून तुम्ही त्या गावचे पोलीस पाटील झाला. हे सगळं वेळापत्रक आहे. आणि लक्षात असू द्या, तुम्हाला इथं बॅच जॉईन करायची असेल तर 990 रुपये फीस आहे. पटकन तशी बॅच जॉईन करा. आणि आपला नंबर आहे, या नंबरला व्हॉट्सअपला हाय पाठवा किंवा हा व्हिडिओ पाहिला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे श्री अकॅडमीचे. ते ॲप डाउनलोड करून घ्या किंवा हाय पाठवा, तुम्हाला लिंक पाठवली जाईल. ठीक आहे. आणि डाउनलोड करून घ्या पटकन दिवशी. त्याचं पेमेंट सुद्धा करून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्हाला 20 मार्काला जालना विशेष आहे, 20 मार्काला चालू घडामोडी, 20 मार्काला तुम्हाला सामान्य ज्ञान आणि 20 मार्काला तुम्हाला गणित आहे. असं 80ची सगळी तयारी, 80च्या सगळ्या नोट्स, प्रश्नपत्रिका, सराव पेपर सगळं तुम्हाला मिळणार आहे. काळजी करायची आवश्यकता नाही. फक्त नंबरला करा आणि बॅच जॉईन करा. ठीक आहे. थांबतोय.